जिसका दुनिया में कोई नहीं होता उसका तो मेरा कन्हैया होता है। हाँ? अरे जिसको दुनिया ने ठुकराया, जिसको दुनिया ने ठुकराया उसे तो मेरा कन्हैया अपनाते हैं। म्हणून असं कधी गैरसमज करून घेऊ नका की आपली माणसं आपल्या बरोबर नाहीत, आपल्याला एकट्याला टाकून दिलं। पण एकटे जरी असाल तरी पण तुम्हाला त्याचं सहकार्य लाभणार आहे। फक्त तुम्ही त्याच्या मनासारखं चाला, त्याची भक्ती करा, त्याचं नामस्मरण करीत राहा। अरे ते पांडव रात्रंदिवस संकटामध्ये होते ना, रात्रंदिवस संकट जीवनामध्ये होतं। फक्त ते एकच करायचे, बस एक तेरा ही सहारा कन्हैया, बस तेरे शिवाय कुछ भी नहीं है। आणि जेव्हा माणसाला लगन लागते ना, एकदा जीवन त्याच्या नावाने समर्पित केलं ना, एक गोपिका देवाला म्हणत होती, देवा बस तुझ्याशिवाय आता जीवनामध्ये कुणालाच नाही। बात इतनी सी थी, बात इतनी सी थी कि तुम मुझे अच्छे लगते थे, हे कन्हैया बात इतनी सी थी कि तुम मुझे अच्छे लगते थे, अब इतनी बढ़ गई है कि तुम बिन दुनिया में कोई अच्छा नहीं लगता। बस त्याच्यासाठी एकदा त्याला म्हणा मी तुमचा आहे, एकदा समर्पित करा, झालं एकदा त्याला दिलं ना। एक दिवस घरामध्येच खोडी केली, यशोदा मैयाने धरलं आणि आई ऐका ना, उकळाला त्याला बांधलं। उकळाला बांधल्याच्या नंतर यशोदा मैया घरात काम करायला गेली, पण यशोदा मैया म्हणाले मी कृष्णाला का बांधलं उकळाला? कन्हैयाने उकळ ओढत ओढत नेलं, दोन्ही झाडाच्या मध्ये अडकवलं, दोन्ही झाडं खाली पडले। पण ऐका ना, त्याच्यातून दोन पुरुष निघाले। ते जे निघालेले पुरुष होते ते कोण होते? कुबेराचे दोन पुत्र होते। ते कुबेराचे दोन पुत्र एक दिवस स्नान करीत होते नदीमध्ये। नारदजी तिथून निघाले, पण त्यांनी संतांना नारदांना बघून सुद्धा रिस्पेक्ट दिलं नाही, अभिमानाने स्नान करीत राहिले अनवरत। नारदाने सांगितलं की जा तुम्ही झाडं होऊन पडाल, असेच उभं राहा। ऐका ना आई, मी नेहमी सांगत आलोय की माणसाच्या जीवनातला सगळ्यात मोठा शत्रू आहे तो अहंकार आहे। कशाचा अहंकार? अरे माणूस मेल्याच्या नंतर काय होईल या शरीराची अवस्था? जर फेकून दिलं तर गिधाडं खातील, जमिनीत पुरलं तर किड्या मुंगे खातील, आणि जाळलं तर राख होईल। याच्यापेक्षा शरीराची तिसरी अवस्थाच नाही माणसाच्या। मग कशाचा अभिमान घेऊन चालला? चांगलं जीवन जगा, माणुसकीने जगा। म्हणून धर्म म्हणजे काय? माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं, याचं नाव धर्म आहे। एखादी मोठी व्यक्ती आपल्या पुढून चालली, आपल्या समोरून चालली, रिस्पेक्ट करा, त्याला आदर द्या। घरातली जी म्हातारी माणसं आहेत ना, घरातली मोठी माणसं, त्यांना आदर देत चला। फार अवस्था बिकट आहे महाराज म्हाताऱ्या माणसांची घरातल्या। ते नारदाची पोरं झाडहून पडली होती, कृष्ण कन्हैयाचा स्पर्श झाला, त्यांचा उद्धार झाला। यशोदा मैया पळत आल्या, उकळाला बांधलेलं सोडलं त्याला, आणि सोडल्याच्या नंतर उचलून कडेवरती घेतलं। 4 वर्षाचं लेकरू आहे, कडेवरती घेतलं आणि सांगितलं कन्हैया असं का करतो तू? आणि एक दिवस काय झालं माहिती आहे का? पूर्वीचा काळ होता, सकाळी गवळणी लवकर उठायच्या आणि मग ते घुसळण असायचं, बरोबर ना आई? ते डेऱ्यामध्ये ते जे टाकून घुसळण करतात त्याला काय म्हणतात? रवी, बरोबर ना? ते रवी टाकायचे, घुसळण करायचे, सकाळी सकाळी उठायच्या। पूर्वीच्या काळात दळण बी बाया दळायच्या, आता माणसं दळाय जाते डबा घेऊन। एक चालले होते रस्त्याने, डबा खांद्यावर घेऊन, मी त्याला म्हणलं कुठं चालले पाटील? चाललो म्हणलं दळायला, दुसरं कुठं? बदलल्या गोष्टी आहे, ऐका ना, गोष्टी बदलत जातात। ते पूर्वीचा काळ होता, आमची आई लहानपणी भाकरी करायची, चूल पेटवली, चुलीत लाकडं घातले, तवा ठेवला, तवा तापायचा आणि तापलेल्या तव्यावर भाकर टाकली, अशी एकदम फुगून यायची, त्याला असं पापड यायचा। आता गॅसवरची फुगते का? नाही, आता करणारी फुगून बसते, भाकर नाही फुगत। अरे जुन्या गोष्टी ते जुन्या गोष्टी, काही गोष्टी अजूनही चांगल्या आहेत। सकाळी सकाळी उठायचं, यशोदा मैया घुसळण करायला बसली, कन्हैया आले, मैया क्या लाला? मैया मुझे माखन दो ना। यशोदा मैया म्हणाली चला हट, अभी माखन निकला नहीं, तुझे कहाँ से दूं? नहीं मैया मुझे तो माखन चाहिए, तुमको देना ही होगा। मैया ने कह दिया नहीं दूंगी, क्या कर लेगा?
कन्हैया कोपऱ्यामध्ये गेले आणि राग राग यशोदा मैयाकडे बघू लागले तिरक्या नजरेने आणि म्हणाले, मैया अगर तुमने मुझे माखन नहीं दिया तो मैं पूरे गांव में जाकर के कह दूंगी मैं यशोदा मैया का बेटा नहीं, मैं तो नंद बाबा का ही बेटा हूँ। यशोदा मैया बोली, लाला तो ऐसा भी कहेगा? जरूर कहूंगा मैं, क्योंकि तुम मुझे माखन नहीं देती। यशोदा मैयाने जवळ घेतलं, त्याला सांगितलं, जाऊ दे रे, काय माखण मध्ये पडलं, त्या आकाशात चंद्र बघ, चंद्र दिसतो ना, मी तुला चंद्र देतो। लहान मुलाची बुद्धी आहे दादा। ते लगेच बदलले, माखण वगैरे सगळं विसरले, म्हणाले, मैया हमको चंदा चाहिए, हमको चंदा चाहिए, हमको चंदा चाहिए। यशोदा मैयाला सांगितलं, मुझे चंदा चाहिए। आता चंद्र कुठून देणार? थोड्या वेळाने सांगितलं, अरे चंदा क्या लेते हो, एक काम करो, एक भावली आणली आणि सांगितलं, तुमको ये छोटी-सी दुल्हनिया तुमको देंगे, तेरी शादी करा देंगे। कन्हैया ने वही पकड़ लिया बात और कन्हैया कहने लगे, मैया क्या राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया करा दो मेरा